श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, या जगामध्ये सगळं काही आपल्याला सापडेल, पण आपली स्वतःची चूक मात्र ही कधीच आपल्याला सापडत नाही. पण श्रोते हो, ज्या दिवशी ती सापडेल ना, त्या दिवसापासून आपलं आयुष्य हमखास बदलून जाईल. म्हणून श्रोते हो, चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृष्टी आणि ऐकताना वाक्य, या 4 गोष्टी काळजीपूर्वक जर आपण पाळल्या ना, तर आपल्या जीवनात वादळ हे निर्माण होणारच नाही. श्रोते हो, तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जर मनात आणली ना, तर श्रोते हो, सुख हे तुमच्या दारी नक्की पाणी भरेल. नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. तुळशी विना अंगणाला आणि आई विना जीवनाला काही शोभा नसते. हक्काची व्यक्ती कितीही चुकली तरी तिला सांभाळून घेणं हे प्रत्येकाला जमेलच असं नसतं. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. कधी कधी प्रवासापेक्षा सोबत इतकी छान असते की प्रवास संपोच नाही असं वाटत राहतं. एखाद्या घटनेतून स्वतःला सावरता तेव्हा आपल्यामध्ये एक सकारात्मक बदल झालेला असतोय. आपण पूर्वीपेक्षा जास्त मनानं मजबूत झालेलो असतो. सगळंच काही व्यवस्थित होत नसतं. काही गोष्टींचा पसारा आवरण्यापेक्षा तसा सोडून देण्यात सुख असतं. समोरच्या व्यक्तीला जर गरज नसेल तर आपण ही नातं ओढून ताणून ते नीट करण्यात काहीच अर्थ नसतो. ती माणसं कधी सुधारत नसतात जे विश्वासघात करतात. ती माणसं फक्त त्या चुका करत नाहीत ज्या चुकांमुळं त्यांचं खोटं पकडलं जात असतं. ज्याला तुमचा भूतकाळ स्वीकारता आला त्याच्या इतका मौल्यवान दागिना हा दुसरा कोणताही नसतो. ज्यांची लायकी गाढवावर बसण्याची सुद्धा नसते अशा लोकांना डोक्यावर बसून मिरवण्यात काहीच अर्थ नसतोय. वेळ भेटली की त्या व्यक्तीसोबत नक्की बोला ज्यानं दिवसभर आपल्यासोबत बोलण्यासाठी वाट बघितलेली असते. चेहऱ्याचं आकर्षण तात्पुरतं असतं, पण स्वभावाचं आकर्षण विसरण्यासारखं नसतं. प्रत्येकाला सिरियसली घेत जाऊ नका. काही लोकांकडे रक्तगट सोडून काहीच पॉझिटिव्ह नसतं. कोणावर 100 उपकार करा, पण एक जर चुकी झाली तर समोरचा फक्त तुमची चूक लक्षात ठेवेल, चांगलेपणा नाही. स्त्री होणं सोपं नसतं, कारण अर्ध आयुष्य दुसऱ्याचा विचार करण्यातच जातं. अर्धी स्वप्न ही मनातच संपवावी लागत असतात. खूप काही सांगायचं असतं, बोलायचं असतं, पण अर्ध आयुष्य इतरांशी बोलणे ऐकण्यात जातं. स्त्री होणं सोपं नसतं. मागं काय चुकलं यापेक्षा पुढं काय सुधारता येईल हा विचार करणं महत्वाचं असतं. मनानं आणि शब्दानं खरी असणारी माणसं ही सहसा एकटी असतात. स्वतःला नेहमी स्पेशल समजा, कारण देव कोणतीही गोष्ट विनाकारण नसतो बनवत. हसण्याची इच्छा नसली तरी हसावं लागतं. कसे आहात विचारलं तर मजेत म्हणावं लागतं. जीवन एक रंगमंच आहे,
इथं प्रत्येकाला नाटक करावं लागतं. आपण वाईट वेळ ही खूप जवळून पाहिले, त्यामुळे कुणाचं वाईट व्हावं हा विचार कधीच आपल्या मनात येऊ देऊ नका. कोणाकडून इतक्या अपेक्षा ठेवू नका की दरवेळेस आपल्याला आपलाच अपमान झाल्यासारखं वाटेल. माणसानं फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं असावं, इतरांच्या नजरेत चांगलं बनण्याचा उगाच प्रयत्न करू नये. कारण कितीही चांगलं वागलं तरी चांगुलपणा पाहण्याची क्षमता ही दृष्टिकोनात नसते, तर ती केवळ चांगल्या मनात असते. आपण जे बोलतो ते शब्द असतात, जे बोलत नाही ती भावना असते, आणि जे बोलायचं असतं पण बोलता येत नाही ती मर्यादा असते. वास्तवाला सामोरं गेल्यावर कळतं, माणसं फक्त शब्दांनी आपली असतात. मन मोकळं हसा. तुमचं गोड हास्य हे तुम्हालाच नाही तर समोरच्याला सुद्धा आनंदी करत असतं. आईच्या मायेची आणि बापाच्या कष्टाची परतफेड ही जगात कोणीही करू शकत नाही. स्वतःच्या अंतःकरणातील दुःख न दाखवणारी शक्ती म्हणजे आई, आणि स्वतः दुःखी राहून दुसऱ्याला हसवणारा देव माणूस म्हणजे बाप. प्रेम म्हणजे निवडलेल्या एकाच व्यक्तीला खंबीरपणे शेवटपर्यंत साथ देणं. जिथं लोक आपली इज्जत काढतात, विचार करत नाहीत, तिथं आपण त्यांची लायकी दाखवायला चुकायचं नाही. जेव्हा रस्ते लक्षात यायला लागतात तोपर्यंत मागं फिरायची वेळ झालेली असते, आणि यालाच तर जीवन म्हणतात. कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही खास समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो. चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे संस्कारावर अवलंबून असतं. कारण चतुरपणाला 4 दिवसाची चमक असते, पण लक्षात ठेवा, प्रामाणिकपणा हा आयुष्यभर चमकत राहतो. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचं सर्वात मोठं कारण असतं. स्वभावात थोडा तरी तिखटपणा असावा, नाहीतर लोक ऊसाप्रमाणे चावून खातात. संकटांची पायरी ही सर्वांना चढावी लागते. मग हार मानून त्या पायरीवरून उडी मारायची की जिंकून त्या पायरीवरून खाली उतरायचं हे स्वतःवर अवलंबून असतं. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते. माणुसकी जिथं जन्म घेते तिथं परमेश्वराचं वास्तव्य असतं. वाद होणार असेल तर संवाद न झालेलाच बरा असतो. प्रेम असल्याचा पुरावा हा द्यावा लागत असेल तर समजूतदारीनं घेतलेला दुरावा बरा असतो. ज्यांना उन्हाची जाणीव असते ते दुसऱ्यांसाठी सावली होतात.